नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक फार महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण तुमच्यासाठी आणलेला आहे. डिटर्मिनर्स. ग्रामरच्या टेक्स्टबुकमध्ये हे नाव तुम्ही ऐकलं असेल. डिटर्मिनर्स म्हणजे इंग्रजी भाषेची जी सुरुवात आहे किंवा जे शब्द असतात, ओके, ती मुळातच डिटर्मिनर्स म्हणजे निर्धारक काही शब्द असतात त्याच्यापासून सुरू होते. जसं मेनी स्टुडंटच्या अगोदर मेनी शब्द आहे. ओके, इनफ, ओके, एव्हरीबडी, नोबडी, हुज नोटबुक इट इज. तर याच्यामध्ये जी सुरुवात आपण करतो सेंटेन्सची स्पेसिफिक, तर त्याला आपण काय म्हणतो, डिटर्मिनर्स. तर डिटर्मिनर्स म्हणजे निर्धारक शब्द. कोणतेही सेंटेन्स सुरू करण्याच्या अगोदर जे काही स्पेसिफिक शब्द लागतात त्याला म्हणतो आपण डिटर्मिनर्स. तर आर्टिकल आपण बघितलेलं आहे. या ठिकाणी काही टाईप्स घेतलेले आहेत आपण. बघा, आर्टिकल माहीतच आहे आपल्याला, ए अँड एन. ओके, ही इनडेफिनेट आर्टिकल आहेत, अनिश्चित ज्याला म्हणतो आपण. आणि हे कुठं वापरतात? सिंग्युलर नाउन, काउंटेबल नाउन असेल त्याच्या अगोदर. अ बुक, अ पेन, अ चॉक, अ मॅन. ओके, एन आर्टिकल जनरली व्हॉवेल पासून किंवा व्हॉवेल सारखा साऊंड होतो. एन आवर, एन अम्ब्रेला, एन एरोप्लेन. आणि द तर माहीतच आहे आपल्याला. द सन, द विंड, द ईस्ट. फॉर एक्झाम्पल, द सन रायझेस इन द ईस्ट. द गंगा, स्पेसिफिक. ओके, आणि याच्यामध्ये पण प्लुरल फॉर्म असेल त्याच्या अगोदर आर्टिकल आपण यूज करत नाही. ओके, तर आर्टिकल हे पहिलं डिटर्मिनर्स. दुसरं आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह डिटर्मिनर. इथं शब्द लिहिला नाही मी. while writing, if you want to make a note, you can write demonstrative determiner. This is a chalk, that is a fan, that is a mobile. Okay, these are the fingers. Okay, these, that, जे इंडिकेट करतात, डेमो करतात, दाखवतात, है ना, या ठिकाणी दिलेलंच आहे. नंतरचा टाईप आहे पजेसिव्ह डिटर्मिनर. माय स्कूल, उदाहरण बघा, दॅट इज युअर्स पेन, दॅट इज हिज बुक. ओके, इट इज हर पर्स, इट्स. ओके, जे पजेसिव्ह दाखवतात, माय स्कूल, माय, युअर, हिज, हर, इट्स, देअर, THEIRS, देअर, त्यांचे. नंतर आहे क्वांटिफायर, की ज्याच्यामध्ये क्वांटिटी दाखवली, हाऊ मच, प्रपोर्शन, देर इज मच वॉटर इन द क्लास. क्वांटिफायर, मेनी स्टुडंट इन क्लास. मच, हाऊ मच प्राइस इट इज. इफ यू डोंट नो द प्राइस, इफ यू bought a thing, if you don't know the price, how much you can ask to the shopkeeper. Some of the student, anybody, जे सुरुवातीला वापरतात क्वांटिफायर, विच काउंट द क्वांटिटी, किती प्रमाणामध्ये आहे, क्वांटिफायर. नंतर नंबर, फर्स्ट स्टुडंट, सेकंड स्टुडंट, वन स्टुडंट. ओके, वन बुक, टू बुक्स, थ्री बुक्स. ते नंबरमध्ये 1, 2, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, हे नंबर ऑफ क्वांटिफायर्स. नंतर आहे डिस्ट्रीब्युटिव्ह, all the student have to study. Each one of them was studying. Everybody, everyone. Okay, neither, either. हे जे शब्द येतात अगदी सुरुवातीला, ओके, सेंटेन्सच्या, त्याला म्हणतो आपण डिस्ट्रीब्युटिव्ह डिटर्मिनर. नंतर इंट्रागेटिव्ह, विच इज युअर क्लास, हुज नोटबुक इट इज. ओके, वेन वी विल स्टडी. तर जनरली इंग्रजीमध्ये आपण या शब्दांना परिचित आहोत.
Okay, but what is the exact works it is to be done by this determiner, you should know. So that is what this video will be helpful to you. I only suggest you how to identify the determiners and what is their types. ओके, हेच आपल्याला माहिती होते आर्टिकलमध्ये फक्त, बरोबर आहे ना. सो इन ग्रामर सेक्शन और इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम यू हॅव टू ॲटलिस्ट आयडेंटिफाय द डिटर्मिनर्स. ओके, म्हणजे आर्टिकल्स डिटर्मिनर्स आहेत, डेमॉन्स्ट्रेटिव्ह, पजेसिव्ह डिटर्मिनर, क्वांटिफाय डिटर्मिनर्स, नंबर ऑफ डिटर्मिनर्स, डिस्ट्रीब्युटिव्ह डिटर्मिनर्स and interrogative determiners. Okay, so this video will help to you. Just go through and it will help to you a lot while identifying the some kinds of sentences. Okay, so determiners play very vital role in English grammar. Thank you.